सिंधी कॉलनी येथील प्राणघातक हल्ल्यात अखेर तरुणाचा मृत्यू, जिल्ह्यात खळबळ। प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी युवकाचा सुरत येथील रुग्णालयात मृत्यू। दिनांक 16च्या रात्री सिंधी कॉलनीत परिसरात विजय कलेक्शन दुकानावर जयेश राजू भील व त्याचा मित्र कपडे घेण्यासाठी गेला असता तिथे थट्टा मस्करीतून सूर्यकांत सुधाकर मराठे यांच्याशी त्याचा वाद झाला। या वादातून सूर्यकांत मराठे यांनी राजू भील याला दमदाटी केली। या वादावादीचे पर्यावसान मारहाणीत झाले। त्यावरून सूर्यकांत मराठे यांनी जयेश भीलच्या कमरेवर व काखेत चाकूने वार केल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली। या घटनेमुळे सिंधी कॉलनी परिसरात पळापळ झाली। घटनेनंतर आरोपी तिथून पसार झाले। सूर्यकांत सुधाकर मराठे याच्यासोबत पोलीस कर्मचारी चेतन चौधरी हा देखील घटनाच्या ठिकाणी उपस्थित होता। त्यामुळे मुख्य आरोपी सूर्यकांत मराठे, पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्या विरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या हल्ल्यात जखमी जयेश राजू भील यांचा बुधवारी रात्री मृत्यू झालाय। मृत्यूची वार्ता सायंकाळी नंदुरबार शहरात येता शहरात तणाव निर्माण झालाय। नंदुरबार शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता। दरम्यान मंगळवारी ज्यावेळेस युवकाला ठार केले त्यावेळी काही युवकांनी सूर्यकांत मराठे यांच्या घरावर हल्ला चढवत सामानाची नासधूस केली। यावरून परस्पर गुन्ह्यातून युवकांवर शहर व उपनगर पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपी अटकेत आहेत। या गुन्ह्यात पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांचाही सहभाग आहे की नाही याचा तपास पोलीस विभाग करत आहे, परंतु सदर पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सांगितले आहे। दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना केले आहे। या घटनेनंतर संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। नमस्कार। परवा जी घटना घडली ज्यामध्ये 2 व्यक्तींमध्ये वाद झाला, एक वैयक्तिक कारणावरून झालेले वादामध्ये एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चाकूने हल्ला केला। त्यामध्ये जे पीडित होते त्यांची काल दुर्दैवाने मृत्यू झाली आणि यामध्ये गुन्हा दाखल होऊन आगे अटेम्प्ट टू मर्डरचे कलमान्वये गुन्हा दाखल होता। आता त्याच्यामध्ये मर्डरचे कलम लागलेले आहे। या फिर्यादमध्ये नमूद असलेले दोन्ही आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे। या दुसरा आरोपी पोलीस विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पुढे त्यांच्यावर विभागीय स्तरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे। या गुन्ह्याचे नंतर जे गुन्हे घडले त्यामध्ये सुद्धा जे आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलेला आहे। सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची अफवा किंवा गैरसमज पसरवणारी अशी संदेश कोणीही पाठवू नये आणि तपासाला हानी पोहोचेल किंवा तपासाला त्याचा विपरीत परिणाम होईल अशा प्रकारची जे व्हिडिओज आहे ते कोणी सोशल मीडियावर व्हायरल करू नये। विशेष करून जे घटना संबंधित व्हिडिओज आहे त्यांना कोणी व्हायरल करू नये जेणेकरून। ब्युरो रिपोर्ट, नजरबाज न्यूज, नंदुरबार।